हर हर महादेव, रामकृष्ण हरी, जय शिवराय मित्रांनो. तर आता आपण आलेलो आहे विष्णुप्रयाग. तर आपण बद्रीनाथला जात असताना आपल्याला या ठिकाणी विष्णुप्रयागचं दर्शन झालं होतं, पण आम्ही ठरवलं होतं की ज्यावेळेस आपण रिटर्न आपण भविष्यपत्रीकडे जात असताना त्यावेळेस या ठिकाणी येऊन स्नान देखील करूयात म्हटलं. तर आता आलेलो आहे आम्ही, स्नान देखील मी केलेलं आहे. तर या ठिकाणी खाली जाण्यासाठी काही व्यवस्था नाही, आपल्याला डुबकी मारायची होती पण खाली जाण्यासाठी काही व्यवस्था नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी बकेट ठेवलेली आहे. तुम्हाला बकेटातून खालून जेल घ्यायचं आहे आणि स्नान करायचं आहे. तर त्या ठिकाणी धुलीगंगा आहे आणि अलकनंदा आहे. तर यांचं संगम आहे, पुढं जाऊन संगम होतं यांचं. तर स्नान केलेले आहे आपण आणि पंचप्रयागमध्ये एक प्रयाग मानलं जाते आणि सर्वात प्रथम प्रयाग म्हटलं तर विष्णुप्रयाग आहे. या ठिकाणी ऋषी नारद यांनी तपस्या देखील केलं होतं. त्यानंतर त्या विष्णू भगवान त्यांना दर्शन देखील या ठिकाणी दिलं होतं. तर वर पाहू शकते मंदिर आहे आणि या ठिकाणी स्नान करून तुम्ही मंदिरात दर्शन करण्यासाठी जाऊ अशी देखील या ठिकाणी मान्यता आहे. आणि आपण या संगमाचं पाणी देखील घेतलेले जेल, दोन्ही संगम या बॉटलमध्ये जेल घेतलेले आहे. तसे अजून दोन देवप्रयाग रुद्रप्रयागचं देखील आपण जेल घेतलेले आहे आणि अजून नंदप्रयाग आणि कर्णप्रयागचं देखील जेल घेणार आहे. आणि ज्यावेळेस आपण महाराष्ट्रात येणार आहे तर या जलाभिषेक आणि हे जे जेल आहे आपल्याकडे त्याच्याने आपण रायगडावर जाऊन छत्रपती शिवरायांचं त्या ठिकाणी जलाभिषेक देखील करणार आहोत. तर पाहू शकताय धुलीगंगा, अलकनंदा दर्शन करू शकताय. आणि आपल्या भावाला जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. तुम्हा सर्वांना माझ्याकडून हर हर महादेव, सीताराम.